हॅलो मित्रांनो, तर आज आपण काय करणार आहोत, आधी डिटर्मिनंटचे दोन प्रॉब्लेम घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा काय करणार क्रॅमर्स रूलचे इक्वेशन सोडणार आहोत. तर आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 3 नंबर आपल्याला घ्यायचा आहे पहिल्या चॅप्टरमधला. तर आपण काय करू तर 1 बाय 1 स्टार्ट करू. तर त्यात काय करू आपण क्वेश्चन फर्स्ट घेऊ. तर क्वेश्चन फर्स्ट, हा आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे. तर हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट बघितला होता. तर डिटर्मिनंट आपल्याला कसं सांगितलं होतं त्यांनी. आपण काय करू, एक्झाम्पल आधी सॉल्व करू. तर इथं काय केलं होतं आपण, A1 A2 B1 B2 हा असा दिला होता. तर आपण काय केलं होतं, तो इक्वल टू क्रॉस व्हॅल्यू केल्या होत्या की A1 गुणिले B2 मायनस A2 गुणिले B1. सेम त्याच प्रकारे आपण काय करणार होतं, हा डिटर्मिनंटसुद्धा सॉल्व करणार आहोत. तर आपण सेम व्हॅल्यू मांडू. 3 4 2 5 इक्वल टू, तर A1 गुणिले B2 म्हणजे 3 गुणिले 5 मायनस A2 गुणिले B1 म्हणजे 4 गुणिले 2. तर आपण काय करू, तर गणित सॉल्व करू. तर 5 त्रिक 15 मायनस 4 दोन्ही 8. तर 15तून 8 गेले किती राहिले, 7. सेम सेकंड क्वेश्चन फर्स्टमधलं काय करू, तर सेकंड गणित घेऊ. तर हे काय होतं, फर्स्ट होतं, आपण सेकंड घेऊ. तर सेकंड काय होतं, -1 2 7 4. सेम हे सुद्धा आपल्याला काय करायचं, त्याच प्रकारे सॉल्व करायचं आहे. 4 1 4 -1 गुणिले 4 मायनस 2 गुणिले 7 इक्वल टू, सेम आपण काय केलं होतं, सेम हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. काय, ही व्हॅल्यू गुणिले ही व्हॅल्यू म्हणजे ही, आणि ही गुणिले ही म्हणजे ही. तर 4 1 4, तर -1 ने 4ला गुणिला काय होणार, -4 मायनस 7 दोन्ही 14. तर -4 आणि -14 किती होणार, -18. आपण तर बघितलं होतं बेरीजमध्ये काय होतं आहे, मायनस प्लस मायनस इक्वल टू मायनस, मायनस 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 काय होणार, मायनस प्लस अधिक मायनस मायनस प्लस अधिक प्लस प्लस, हे आपण बघितलं होतं. मायनसमधून जर मायनस गेले तर मायनस व्हॅल्यू जी मोठी असेल तर मायनस राहणार, जर मोठी व्हॅल्यू जर प्लस असेल तर प्लस राहणार. सेम त्याच प्रकारे इथं काय, -4 आणि -4. जर तुम्ही एखाद्या मुलाकडून जर उधारी घेतली असेल 4 रुपये आणि नंतर पुन्हा डबल त्याच्याकडून जर 2 रुपये जर उधारी घेतली तर किती होणार, 4 आणि 2 -6. त्याच प्रकारे इथं काय केलं, आधी मायनस एक जणाकडून आपण 4 घेतले समजायचं आणि दुसऱ्याकडून डबल आपण 14 घेतले तर किती होणार, 18. तसं -18 हे आलं फायनल उत्तर याचं. हे सेम आपण काय करू, तिसरं उदाहरण बघू. तर इक्वल टू, सेम आपण ते काय केलं होतं, A1 A2 B1 B2 इक्वल टू A1 गुणिले B2 मायनस A2 गुणिले B1. सेम हाच फॉर्म्युला इथं सुद्धा आपल्याला अप्लाय करायचा आहे. ही गुणिले ही म्हणजे 5 गुणिले 0 मायनस 7 गुणिले 3. तर 7 कसे तर मायनसमध्ये 3. तर कोणत्याही व्हॅल्यूनी जर 0ला जर गुणाकारामध्ये घेतलं तर ती व्हॅल्यू 0 होऊन जाते. म्हणजे 5 गुणिले 0 किती होणार, 0.
मायनस 7 गुणिले 3 तर -7च ना, त्यामुळे काय होणार -7 गुणिले 3 7 त्रिक 21. तर हे मायनस गुणिले मायनस काय होणार प्लस होणार, तर किती होणार +21. हे आलं तुमचं थर्डचं उत्तर. आता लास्ट वन एक घेऊत आपण, सेम त्याच्यामधलंच आहे. हे काय केलं नाही, अपूर्णांक घेतलेले आहेत. इक्वल टू 7/3 गुणिले 1/2 काय केलं आहे ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. -3/2 गुणिले 5/3. आता काय करायचं, आपण बघितलेलं आहे मागच्या कक्षामध्ये आपण चेक केलं होतं वर्गामध्ये की गुणाकार जर असेल तर वरच्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचं आणि खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचं. म्हणजे याचा अर्थ 7 × 1 = 7, म्हणजे 7 गुणिले 1 डिवायडेड 3 गुणिले 2 मायनस 3 गुणिले 5 डिवायडेड 2 गुणिले 3 इक्वल टू 7 × 1 = 7 3 2 6 मायनस 5 त्रिक 15 डिवायडेड बाय 3 2 6. जर छेद जर सारखाच असेल तर काय होणार, वरच्या संख्येची जी वजाबाकी किंवा बेरीज असेल तर ती बेरीज करणार, कारण काय आपला छेद सेम आहे. तर ह्याला आपण कॉमनसुद्धा काढू शकतो. तर जसं की आता बघा, जर एक कॉमन जर काढला 1/6 तर काय राहणार 7 मायनस 15. इथं काय छेद 1, कारण काय केलं आपण, हे कॉमन 6 घेतला आहे. याचा अर्थ काय 1/6. तर 7मधून जर -15 गेलं तर काय राहणार -8. तर फायनल आपला आन्सर काय येणार, हे 8 इथं 1 सोबत जर गुणाकारामध्ये आले तर 8/6. हे आलं तुमचं फायनल आन्सर. तुम्ही असं सुद्धा इथे करू शकता. तर आपण काय केलं होतं, कॉमन काढलं आहे. जर तुम्हाला येत असेल तुम्ही असं सुद्धा करू, 7 - 15/6 इक्वल टू 7मधून -15 गेलं तर किती राहणार -8/6 डिवायडेड बाय. आता ह्याला 2ने भाग जाऊ शकतो, जर नाही जरी दिलं तरी इथं ठीक आहे. जर तुम्हाला अजून जर ह्याला कमी करायचं असेल तर काय करायचं, 2ने भाग द्यायचा. बेचोक 8 भागिले 3 2 6. काय केलं आपण, ह्याला 2ने भागिले म्हणजे -4/3. हे सुद्धा तुमचं फायनल आन्सर आणि हे सुद्धा आहे. तर याच व्हिडिओमध्ये आपण काय करू, आता पुढचा अजून एक व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये क्रॅमर्स रूलचे उदाहरणं घेऊ. तर डिटर्मिनंट ह्याच्यासाठी घेतलं होतं, क्रॅमर्स रूल ज्यावेळेस तुम्हाला सॉल्व करायचं त्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंट येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मी डिटर्मिनंटचे 2 लेक्चर घेतलेले आहेत. तर आता काय करू, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्रॅमर्स रूल बघूया. जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. जर तुम्हाला काही इश्यू येत असेल किंवा काही जर चुकीचं वाटत असेल किंवा जर तुम्हाला काही कळत नसेल, इन केस आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काही कळालं नसेल तर नक्कीच माझ्या नंबरवर कॉल करा किंवा मला व्हॉट्सअप मेसेज करा. माझा नंबर आहे 88 57 92 85 04. नक्की आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.